झोप ही अर्धमृत्यू आहे. झोपण्यापूर्वी देवाचं नाव घेत असाल तर तुमच्यासोबत हे घडणारच. आत्मा आणि कर्मशुद्धीचे नेमके रहस्य काय ते आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. झोपताना देवाचं नाव घेतलं तर काय होतं माहीत आहे का? हे हलक्यात घेऊ नका, कारण झोप ही अर्धमृत्यू आहे. जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपल्या देहातील सर्व इंद्रियांची क्रिया मंदावते, मन थांबतं, विचार थांबतात आणि आत्मा देहापासून थोडा वेगळा होतो. याच अवस्थेला शास्त्राने सुषुप्ती अवस्था असे म्हटले आहे, जी मृत्यूसारखीच आहे. झोपेत माणूस काही पाहत नाही, ऐकत नाही, विचार करत नाही, फक्त तो अस्तित्वात आहे एवढंच भान गमावतो. हीच ती अवस्था जिथे आत्मा शरीराशी असलेले तात्पुरतं नातं तोडून विश्रांती घेतो आणि म्हणूनच झोप म्हणजे अर्धमृत्यू, कारण ती मृत्यूसारखी शांत, निर्विकार आणि चैतन्यहीन अवस्था आहे. हिंदू धर्मात म्हटलं आहे, प्रत्येक रात्री आपण मरतो आणि प्रत्येक सकाळी पुन्हा जन्म घेतो. सकाळी उठल्यावर आपण पुन्हा त्या देहात प्रवेश करतो, पुन्हा कर्मात गुंततो. म्हणूनच प्रत्येक झोप ही एक सूक्ष्म मरण आहे आणि प्रत्येक सकाळ हा सूक्ष्म जन्म आहे. झोपेमध्ये आत्मा प्राण घेऊन देहातून वरच्या लोकात प्रवेश करतो. म्हणूनच कधीकधी आपण स्वप्नामध्ये मृत नातेवाईकांना भेटतो, काही अद्भुत दृश्य पाहतो, कारण ते स्वप्न केवळ कल्पना नसतात, ती आत्म्याच्या प्रवासाची झलक असते. मंडळी, झोपण्यापूर्वीचा क्षण हा दिवसातील सर्वात शक्तिशाली क्षण असतो, कारण तो क्षण तुमच्या अवचेतना मनात प्रवेश करतो. आपण दिवसात अनेक विचार करतो, काही चांगले तर काही नकारात्मक, पण रात्री झोपण्यापूर्वीचा शेवटचा विचार हा आपल्या आत्म्यावर ठरतो. म्हणूनच जर त्या क्षणी आपण देवाचं नाव घेतलं तर आपलं अवचेतन मन देवाचं स्मरण करतं. झोपेत ती ऊर्जा संपूर्ण रात्रभर तुमच्या आत्म्याला संरक्षण देते. देवाचं नाव हे केवळ शब्द नाही, तर ते एक स्पंदन आहे. ते स्पंदन तुमच्या शरीराच्या प्रत्येक पेशीत सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. रामकृष्ण, शिवदेवी, विठ्ठल, कुठलंही नाव घेतलं तरी ते तुमच्या आत्म्याला शांत करतं. पौराणिक कथेमध्ये सांगितलं आहे, जो मनुष्य झोपण्यापूर्वी देवाचं स्मरण करतो त्याचं चित्त निर्मळ होतं, त्याचं पाप नष्ट होतं आणि मृत्यू आलाच तरी त्याला थेट मोक्षप्राप्ती होते. ही गोष्ट अगदी खरीच आहे, कारण झोप आणि मृत्यू यांच्यातील फरक फक्त इतकाच, झोपेत आत्मा परत येतो, मृत्यूनंतर नाही. शरीर हे त्यांचे साधन आहे, पण जेव्हा आपण झोपतो तेव्हा आत्मा शरीरातून बाहेर पडून सूक्ष्म जगात भ्रमण करत असतो. हा प्रवास आपण अनेकदा स्वप्न म्हणून अनुभवतो. काही स्वप्न खूप खरे वाटतात, काही भविष्याची झलक देतात, कारण त्यावेळी आत्मा काल आणि अवकाश यांच्या मर्यादेपलीकडे जातो. कार्ययोगानुसार झोपेत आत्मा दिवसभरातील कर्माची नोंद ठेवतो. ज्यांनी चांगले कर्म केले त्यांचा आत्मा शांत विश्रांती घेतो आणि ज्यांनी अनन्य क्रोध, द्वेष, अहंकार वाढला त्याचा आत्मा झोपेतही अशांत राहतो. म्हणूनच तुम्ही पाहिलं असेल, काही लोक झोपूनही थकलेले वाटतात, कारण त्यांचं मन झोपलं असेल तरी आत्मा शांत झाला नाही. देवाचं नाव घेऊन झोपणे म्हणजे आत्म्याला आधार देणे, जणू काही तो आपल्या परमेश्वराच्या सानिध्यात विश्रांती घेतो. जेव्हा आपण झोपण्यापूर्वी प्रार्थना करतो, देवाचं नाव घेतो, तेव्हा आपल्या मनातील नकारात्मकता, चिंता, द्वेष, अपराधभाव याचे शुद्धीकरण होते. हीच प्रक्रिया म्हणजे कर्मशुद्धी. देवाचं नाव घेणे म्हणजे देवाला आठवण नाही, तर स्वतःच्या आत्म्यातील देवाला जाग करणे आहे. हिंदू धर्मात असं म्हटलं आहे की देवस्मरण पापनाश भवती, म्हणजेच देवाचं स्मरण हे पापाचा नाश करतं. झोपण्यापूर्वी केलेला थोडासा जप, नामस्मरण, शांतीची भावना ही तुमच्या पुढच्या दिवसाची ऊर्जा ठरते.
जर तुम्ही देवाचं नाव घेत झोपला तर सकाळी उठल्यावर तुम्ही अधिक शांत, सकारात्मक आणि समाधानी असता। हीच ती देवकृपा जी हळूहळू जीवनात उतरते। मंडळी, देवाचं नाव हे केवळ श्रद्धेचं प्रतीक नाही, ते म्हणजे आत्म्याची दिशा। जेव्हा तुम्ही झोपण्यापूर्वी देवाचं स्मरण करता तेव्हा तुमचं चंचल मन शांत होतं आणि मन शांत झालं की विचार स्थिर होतात। विचार स्थिर झाले की कर्मात सातत्य येतं आणि हेच सातत्य म्हणजे प्रगतीचा पाया। देवाचं नाव म्हणजे परमशक्तीशी जोडलेली अदृश्य तारेची दोरी। ती दोरी जितकी घट्ट तितकं आयुष्य अधिक संतुलित आणि स्थिर होतं। अशा व्यक्तीचा आत्मा नेहमी संतुष्ट राहतो, कारण त्याला माहीत असतं की मी एकटा नाही, देव माझ्यासोबत आहे। अशा माणसाचं भाग्य स्वतः त्याचं नाव ओळखू लागतं। आयुष्यात अडथळे येतात पण तो डगमगत नाही, तो प्रत्येक सकाळी नव्या शक्तीने उभा राहतो, कारण त्याने प्रत्येक रात्री देवाच्या नावात विसावलेला असतो। म्हणूनच मंडळी, देवाचं नाव घ्या, कारण तेच नाव आहे जे तुम्हाला अंधारातून प्रकाशाकडे, अशांतीतून समाधानाकडे आणि अपयशातून प्रगतीकडे नेईल। मंडळी, जीवन हा झोप आणि जागेपणाचा प्रवास आहे। रात्री आली की आपण झोपतो म्हणजेच थोडे मरतो, सकाळ झाली की उठतो म्हणजेच पुन्हा जन्म घेतो। म्हणूनच प्रत्येक झोपेआधी देवाचं नाव घेणे म्हणजेच आपल्या मृत्यूला पवित्र करणे। माहीत नाही ती झोप शेवटची ठरेल की नाही, पण जर देवाचं नाव ओठांवर असेल तर मृत्यू देखील मोक्षाचा मार्ग बनवतो। म्हणूनच मंडळी, आजपासून दररोज झोपण्याआधी एक क्षण थांबा, डोळे मिटा आणि फक्त एकदा म्हणा, जय श्रीराम, ओम नमः शिवाय, जय माता दी, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला। आणि कोणत्याही तुम्ही देवाचं नाव घेऊ शकता। त्या एका क्षणाने तुम्ही केवळ झोपत नाही तर स्वतःच्या आत्म्याला प्रकाशात विलीन करता। हीच खरी निद्रा, हीच खरी शांती आणि हीच खरी जागृती। तर मंडळी, आजपासून दररोज झोपण्यापूर्वी देवाचं नाव घ्या, कारण झोप म्हणजे अर्धमृत्यू आणि देवाचं स्मरण म्हणजे अमरत्वाकडे जाण्याचा मार्ग। ही गोष्ट शेअर करा, कारण कोणाचं तरी जीवन यामुळे बदलू शकतं। तर तुम्हाला ही आजची माहिती कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा। जर माहिती आवडली तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।